या एका वर्षामध्ये मी जे फेस केलं ते खूप वेगळं आहे. भले आम्ही त्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्लॉगमध्ये नाही शेअर करत. मला माहिती आहे की कधी काय प्रॉब्लेम्स आले, काय आले, कोणी काय बोललं आहे, कसं मॅनेज केलं आहे. पण या सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये सांगत बसायला ते सिंपती वाटतं आणि ते आपल्याला नाही आवडत. कसं काय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर आजचा थर्सडे आहे, गुरुवार. जसा आमचा काल वीकेंड झाला, वीक ऑफ वीकेंड सर्व आम्ही एन्जॉय केलं. नवीन नवीन प्लॅन्स होते, त्याच्यावरती थोडं वर्किंग करायचा टाइम दिला. मी तर रात्री जागून काही गोष्टी आमच्या ज्या आता नवीन अपकमिंग आहेत त्याच्याबद्दल स्टडी केलं. त्यानंतरला रात्री आम्ही ट्राय करत होतो, जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की बाबा शूट करायची होती पण काय भेटली नाही. बट ठीक आहे, आम्ही एक ट्रायल मारलाय, त्याच्यावरनं एक बेसिक आयडिया तरी आली की पाऊस असेल तेव्हा कसं करता येईल, शॉर्ट्स कसे घेता येतील. या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आजपासून दृष्टी सुद्धा सकाळी येणार आहे काम करायला. आता थोडीफार गडबड झाली आहे तिच्याकडनं, आता ते आम्हालाच आल्यावरती निस्तरायचं आहे. आमची पण चूक झाली, आम्हाला थोडा लेट झाला कारण का ही पण काल 2-2:30 वाजेपर्यंत सगळं ते करत होती. ते माझ्या हातामध्ये बुक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी केलेले आहेत कामं. आणि आता बघू आजचा दिवस कसा जातोय. आता सुरुवात तर कोल्ड कॉफीची झाली, तिने आल्यावरती ऑर्डर घेतलेली. आणि आता दुसरी ऑर्डर आहे टिपी स्पेशल ठेचा मॅगी. मग आपल्या स्पेशल मॅगीनी सुरुवात झाली आहे. सो आय होप पुढे पण दिवस चांगला जाईल, सगळेजण पावसात मॅगी एन्जॉय करायला येतीलच. आणि थोडंफार काही प्लॅनिंग्स आहेत, बाहेर शेड वगैरे टाकायचं आहे. जर आज तो बाजूचा शॉपवाला आला तर बघू आमचं कसं एकत्रच करता येईल असं काहीतरी प्लॅनिंग आहे. जे पण असेल ते ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटेलच. आणि पुढचे 3 दिवस आहे शॉप चालू, तो नक्की या. किती हरामखोर पाऊस आहे बघा, किती म्हणजे किती हरामखोर. काल आम्ही 3 काय 2 तास बाहेर उभे होतो पाऊस येण्यासाठी, पण भाई हा पाऊस काय आला नाही. आणि आत्ता भाई सीन बघा, आता इथे आम्हाला ऑर्डर्स करायच्या आहेत, बाकीच्या सगळ्या तयारी करायच्या आहेत. आणि आत्ता कस्टमर यायचा टाईम आहे आणि या टायमाला हा येऊन आपली मजा दाखवतोय, पूर्ण भिजवतोय. आता माझं प्लॅन होतं घरी जाऊन सगळं सामान घेऊन यायचं. भाई तू अशीच मजा घे आमची 2-3 महिने, ठीक आहे. पण येतोयस तरी ये. पण भाई काल रात्री एवढी तुझी आतुरतेने वाट पाहिली पण तू आलाच नाही. आणि हे बघा आपली टीपी स्पेशल मॅगी आणि मागे पावसाचा वाईब, नक्की ट्राय करा गाईस. आता पास्ता बॉईल करून झालाय आपला आणि मस्त गाणी वाजतायत. आणि इकडे प्रणाली, हे काय कोणाचा बनवते पेरी पेरी पास्ता, कोणाचा? हां सॉरी. तर इकडे पेरी पेरी पास्ताची ऑर्डर आली आहे. आणि हे आहे आपलं रेड सॉसची तयारी उद्या पुढच्या 3 दिवसाची, पुढच्या 2 दिवसाची आणि आजची म्हणजेच 3 दिवसाची. तर आता मी चाललो आहे भाजी आणायला आणि बाकीचं पॅकेजिंग जे 3 दिवसासाठी लागणार आहेत, तर सगळं घेऊन येतो शॉपवरती. मग आपण परत भेटू. जोरदार पाऊस आणि आपण आणलंय सगळं सामान, कांदे वगैरे आणि दोन्ही पूर्ण जसं बोललेलं बरोबर नाही. पुढच्या 3 दिवसाची तयारी. काय बोलतो, कुठे गेलेला? पावसामध्ये बाबा हालत खराब होते, सगळ्या गोष्टी आणायच्या अर्जंटमध्ये आणि नॉनस्टॉप भिजायची सीन आहे. आणि आता बघू शकता, आता आपल्याला ऑर्डर आली आहे चीजकॉर्न पास्ताची ऑर्डर आहे. बघू आता हा 2 महिने तरी मला वाटतं गणपतीपर्यंत तरी आता हेच सीन राहणार आहे. हळूहळू ऑर्डर्स असतील, पाऊस असेल. सो थोडं आम्ही ट्राय करतोय की जे नियर प्लेसेस आहेत तिकडे डिलिव्हरी चालू करायचं. बघू, अजून फायनल नाही आहे. जे पण असेल 10 तारखेनंतर असेल. आणि त्याचसोबत 10 तारखेला 2-3 गोष्टी लॉन्च होणार आहेत. आणि आता बऱ्याच गोष्टीचे प्राइजेस वाढलेत. जसं आम्हाला कांदा पहिला 20-25 रुपये तर आता 40 रुपये झाला आहे. काही सॉसचे जे मटेरियल लागत होते जवळजवळ सगळे 15-20 रुपयांनी वाढलेत. सो म्हणजे आम्ही ऑलरेडी मार्जिन लोमध्ये धंदा करत होतो का तर सर्वांना अफोर्डेबल होईल. बट आता असं झालं आहे की कॉस्ट टू कॉस्ट झाल्यात सगळ्या गोष्टी. सो आपल्या 10 तारखेनंतर प्राईस वाढतील. एवढा नाही वाढणार की ते अफोर्डेबल नसतील, बट ॲज कम्पेअर टू अदर्स क्वालिटी वाईज आपली प्राईस अफोर्डेबल असेल प्रत्येकाला. सो कोणी प्राईस वाढली आहे म्हणून उगाच हे नका करू. आता 1 वर्ष झाला आहे धंदा होते म्हणून प्राईस वाढवले. आमचं पण सीन आहे, मिल्क आधी स्टार्ट केलेलं त्याच्यामध्ये 5-6 रुपयांनी वाढ झाली आहे. टॅमॅटो, कांदा, प्रत्येक गोष्ट आता महाग पडते आहे. बघू आता, जास्त नाही, जे पण पॉसिबल असेल जेवढं कमी ठेवता येईल प्राईस तेवढी कमी ठेवू.
तर जी पण असेल तुम्हाला 10 तारखेला लॉन्चिंगच्या 1 दिवस आधी मेन्यू कार्ड पोस्ट होईल, मग त्या बेसवरतीच पूर्ण असेल. सो बघू आता काय कसं होईल. आम्ही जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगू. तर बघू शकता आपण, आज मी छत्री लावली आहे फायनली. कसा तरी जुगाड केला, माझी आता पूर्ण फाटून 4 झालेली, पण केलं बाई कसं तरी. आणि ऑर्डर्स पण चालू आहेत, कस्टमर बरेच इकडे तिकडे उभे होते. म्हटलं घेऊ रिक्स, बघू आज किती वेळ ती टिकते. मी कशी तरी खाली स्टँडला सगळं दगड वगैरे ठेवलं आहे, तर बघूया ती नीट होते आहे का. जे पण आहे समजेलच तुम्हाला. तशी 6 पण नाही वाजल्यात. बघूया काय कसा दिवस जातो आहे. तर मी बोलतो आहे त्याच्यावरनं कळत असेल तुम्हाला माझी कशी हालत झाली असेल. ती रात्री काढताना अजून कंटाळ येणार आहे. बघूया. एकाच टायमाला आता जवळजवळ 2 व्हाईट सॉस, नाही 3 4 5 व्हाईट सॉस, 2 पिंक सॉस, एक रेड सॉस, एक दोन चीजकॉर्न पास्ता, सगळे पास्ताचेच ऑर्डर आहेत. म्हणून ही मोठी कढाई काढायला लागली. आणि आता याच्यामध्येच चालू आहे. आम्हाला वाटलं आज पास्ता फेकायला लागेल, पण पास्ता आता लिटरली बॉईल करायला लागला. आणि सगळे ऑर्डर्स चालू आहेत चांगल्यापैकी. लेट सी. आत्ताशी वाजलेत 8. पुढे काय सीन होतो आहे. मंगळवारी आम्ही सगळे रेडी होतो. पास्ता आमच्याकडे एक्स्ट्रा होता, पण ऑर्डर्स काहीच नव्हत्या. आणि आज पास्ता रेडी होता, पण तो ओव्हरकुक झाला. तो तिकडे त्या साईडला दिसेल तुम्हाला. पूर्ण आम्हाला आता तो वेस्ट आहे, तो फेकून द्यायचा आहे. म्हणून आता आणि ऑर्डर त्याच्या एवढ्या आल्यात. आता लिटरली मी जसं आधी सांगितलं की सगळे व्हाईट सॉस आणि पास्ताचेच ऑर्डर चालू आहेत. असं मॅगीचे त्याच्या कम्पेअरमध्ये कमी आहेत, पण पास्ताचे नॉनस्टॉप चालू आहेत. आणि हा बघ, ह्याला कधीपासून भाईला ठेवल्या, बोलतो काय होणार नाही, लेट करणार आम्हाला अजून. एकीने कॉलवर ऑर्डर दिली, तीच ऑर्डर मोठी आहे. म्हणून मी बाकीच्यांना पण सांगतोय की पास्ता 1 किलो केला आहे 1 शॉटमध्ये. आणि ऑर्डर मोस्ट मला वाटतं 10-12 तर आता पास्तातच झाल्यात सगळ्या. त्याचे सॉस वगैरे सगळं रेडी केलं आहे. हा कुठला आहे रे? 3 पेरी पेरी, 1 रेड सॉस आणि 5 बाकी 5 सगळे व्हाईट सॉस वगैरे, पिंक बिक मिक्स आणि पेरी पेरी मॅगी. सगळा विषय आहे. बघू आता कसं काय होतं. आता मी पणूच्या घरी. शॉप का बंद केलं आम्ही लवकर नाही केलं, टायमच केलं. फक्त फटाफट सर्व कामं झाली. आणि पाऊस पण खूप जास्त होता, तर सगळं छत्री वगैरे काढून तिकडे व्हिडिओ काय काढता आले नाही. आणि त्यामध्येच तिला घरी येऊन काय बनवायचं होतं मी ते तुम्हाला दाखवतो. आता एवढं सगळं हिने तिथे काम केलं आहे. आणि आता वाजलेत, दिसत असेल टाईम तर बघा, 11:30 वाजलेत. आणि ही आत्ता येऊन हे सगळ्या गोष्टी बनवते. ते पण सांगा मला लॉन्च करू का. मला आता खायला दिलं, मला खूप आवडलं म्हणून मी लगेच व्हिडिओ काढला. आता ॲक्च्युली मी हिच्या घरी असं काय आलं की आमचं प्लॅनिंग आहे आता व्हिडिओ शूट करायचा पुढचा, जो मी बोललेलो कालच्या ब्लॉगमध्ये आम्हाला करायचा होता, म्हणून पाऊस आला नाही. आणि आता बऱ्यापैकी पाऊस चालू आहे. आता बघू अर्धा तासात इथं सगळं झालं आणि पाऊस सेम राहिला, आम्ही पटकन रेडी होऊन जाणार. तर बघा तिने काय बनवलंय ते. तर सी गाईज, आमच्या पॅनवरती बनवला आहे तिने, तिच्या पॅनवरती बनवला आहे तिने पिझ्झा. आणि भाई एवढं सॉर्टेड आहे, म्हणजे मला पर्सनली खूप आवडला भाई. हेड सॉफ्ट बघ, स्वतः पण खाते आहे. दाबून का. आणि मस्त मेड इथेच तिने कटिंग बिटिंग केली आहे पद्धतशीरवाला. आणि मला पर्सनली खूप जास्त आवडला भाई. मी आता 3 पीस फटाफट खाल्ले. मी जेवलो आहे तरी पण मला गेला पिझ्झा. आणि तुम्ही सांगा मला लॉन्च करू का नको. तर फायनली आपल्याला पाऊस भेटला आहे. काल भले नाही भेटला, पण आज प्रॉपर भेटला आहे. आता भिजून घेतलं आहे. आता शूटला चालू करतोय आपण. आणि प्रणाली बघू शकता, डोरेमॉन जे पण जादू बिदू वाटतं मस्त. तर तिचा शॉट नंतर आहे, पहिला माझा शॉट आहे. आणि माझा पूर्ण भिजलेला असेल. आता अथर्व आहे माझा साला, तो आपली शूट करणार आहे. तर बघू, त्यांनी जो काल ट्रायल मारला तो ॲक्च्युली खूप मस्त झालेला. सो आत्ताचा व्हिडिओ कसा होतो आहे, काय होतो आहे, त्याची BTS पण पाहिजे तर आम्ही ट्राय करू, शूट करून पोस्ट करायचे. पण आता शूट चालू करतो आहे, त्याच्यानंतरला आपण दिवस कसा गेला त्याच्याबद्दल बोलू. आपली शूट कंप्लीट झाली आहे. पावसाने आज साथ दिली आणि जसं पाहिजे होती तशी तर शूट झाली आहे. आता जसं हवी आहे तशी ॲडिट पण झाली पाहिजे, तर खूप मजा येईल. आणि यामध्ये म्हणजे मी ना असं म्हणजे जो माझा 1 इयरचं नेगेटिव्ह गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या आणि त्या सगळ्या गोष्टींना मात द्यायला कोणीतरी एक आवाज दिला, म्हणजे ते फील केलेलं मी. आणि मी त्या गोष्टी डोक्यात मनात ठेवून मी 1 वर्ष कसं आमचं कंप्लीट केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत. जॉब सोडला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज इथपर्यंत आलो. तर त्या सगळ्या गोष्टी, ती सगळी फिलिंग, ते सगळे एक पार्ट त्या पूर्ण जर्नीचा, तो त्या 1 ते 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओमध्ये असं काही वेगळं नाही आहे, पण तुम्ही जर कोण बिझनेस करत असेल किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचं ट्राय करते आणि त्या मुमेंटला असे बरेच नेगेटिव्ह थॉट येतात, ते थॉटला
आपल्या मराठी माणसाला जागा करणारा एकच आवाज आहे. तो आवाज कानावर पडतो आणि आपण सगळ्या गोष्टी विसरून पुढे जातो. तर अशी एक माझी फिलिंग होती, ती मला त्या व्हिडिओमध्ये शो करायची होती. आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल काय वाटेल मला माहीत नाही, बट मला जेवढं बेस्ट देता आला आता मी व्हिडिओमध्ये दिलं आहे. एडिटमध्ये देता येईल तेवढं देऊ आणि तो व्हिडिओ 10 तारखेला नाही 9 तारखेला रात्री म्हणजे 10 तारखेचा जो 12 वाजता असेल तेव्हा बहुतेक मी पोस्ट करेल. जो पण फिक्स टाईम असेल तो तुम्हाला मी आमच्या ब्लॉगमध्ये स्टेटसमध्ये सगळीकडे सांगेल. सो प्लीज त्या व्हिडिओला लाईक करा. आता तुम्ही माझी हालत बघू शकता, पूर्ण भिजलो आहे मी पूर्ण आणि जवळजवळ मला वाटतं 2 तास झाले असतील ना. आता 1-1.5 वाजला आहे आणि 2 तास झाले आहेत, कारण का एक छोटा शूट होता. तर 1 मिनिटाचा व्हिडिओ असला तरी पण त्याचं शूट करायला एवढा पूर्ण टाईम गेला आहे आम्हाला. आणि आय होप मला खूप फिलिंग आहे अशी आतून. त्याचमध्ये फक्त 105 आत्ता मी बघितलं ते 105 फॉलोअर्स फक्त बाकी 10K व्हायला. माझी खूप इच्छा होती की 10K झालेले असताना हा व्हिडिओ पोस्ट करायचा. म्हणजे 2 गोष्टी होत्या, एक तर 10K झालेले असावे आणि 1 इयरचं, या दोघांचं कॉम्बिनेशन असून मला व्हिडिओ पोस्ट करायचा होता. स्वामींच्या कृपेने महाराजांच्या कृपेने आज मला असं वाटतं आहे की ते होऊ शकतं. आय होप, बघू काय होप, आता काय बोलू समजत नाही, पण भाई जे पण आहे खूप क्रेझी असेल. आणि तुमच्या सर्वांना थँक्यू, तुम्ही आजपर्यंत एवढा सपोर्ट करत आलात. या पुढेही तसाच सपोर्ट असू दे. अजून जर्नी खूप मोठी करायची आपल्याला, खूप काही गोष्टी चेंजेस करायच्यात, खूप काही मोठ्या गोष्टी करायच्यात, पण त्या सर्वासाठी तुमचा साथ असणं पण इम्पॉर्टंट आहे. हां, अजून खूप ब्रांच ओपन करायचे, खूप काही आहे, पण सगळं आपण हळूहळू करणार. पण हा जो 1 वर्ष माझ्यासाठी गेला आहे, या 1 वर्षामध्ये मी जे फेस केलं आहे ते खूप वेगळं आहे. भले आम्ही त्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्लॉगमध्ये नाही शेअर करत. मला माहिती आहे की कधी काय प्रॉब्लेम्स आले, काय आले, कोणी काय बोललं आहे, कसं मॅनेज केलं आहे, पण या सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये सांगत बसायला ते सिम्पती वाटतं आणि ते आपल्याला नाही आवडत. पण तरीसुद्धा आपण आपलं बेस्ट देत राहणार, पुढे जात राहणार आणि असंच जर्नी चालू राहणार आहे. सो नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की लाईक करा. रील्सवर इंस्टाग्रामवर कोणी फॉलो केलं नसेल तर तिकडे करा लवकर आणि 10K कंप्लीट करा. आता भेटू उद्याच्या दिवसात नव्या जोमाने. उद्या आपला आहे फ्रायडे सॅटर्डे 2 दिवस शॉप चालू आहे. मस्त या मजा करा आणि मग डायरेक्ट मंगळवारी भेटू. तसंच नेक्स्ट वीकमध्ये वेनसडेला सुद्धा शॉप चालू असेल. भेटू आता उद्या. तोपर्यंत गुड नाईट अँड बाय बाय.